यू वेअर राईट जान. तू बरोबर होतीस. तू मला वेळोवेळी सावध केलं होतं ह्या सानिकापासून लांब राहण्यासाठी. पण मी स्टुपिड होतो आणि तुझं ऐकलं नाही. त्याचीच शिक्षा आज मला मिळाली आहे. मी नाही नजर मिळवू शकत तुझ्याशी. तुला फेस नाही करू शकत जान. खूप मोठा गुन्हा घडलाय माझ्या हातून. आय एम सॉरी. मी तुझा राग करतोय, पण मला हे सगळं करावंच लागेल. भले तू माझा तिरस्कार करू देत, पण मला तू माझ्या जवळ हवी आहेस, माझ्या नजरेसमोर हवी आहेस. तू माझ्यापासून दूर गेलीस तर नाही जगू शकणार मी जान. तो ओक्साबोक्शी रडत होता. आता पुढे. इथे जानू पण शून्यात बघत बसली होती. तो तिला काय वाटेल ह्याचा विचार न करता तिचं बोलणं झिडकारून गेला होता. ती किती जीवाच्या आकांताने स्वतःच्या फिलिंग्स त्याच्यासमोर एक्सप्रेस करत होती, पण त्याने मात्र त्या सगळ्या जणू पायदळी तुडवल्या होत्या. खूप वाईट वाटत होतं तिला. म्हणजे खरंच हा माझा मीतच आहे ना, हा विचार करण्या इतपत मजल आली होती तिची. पण जरी तिला कितीही दुःख झालेलं असलं तरी तिला त्याची काळजी वाटत होती. त्याच्या हाताला जखम झालेली होती. ती कशामुळे झाली आहे ह्यापासून अनभिज्ञ होती ती. पण तरी तिथेच बेडरूममध्ये खाली बसून राहिली ती, त्याची वाट बघत. मी इतका तिचा राग करतो, पण ती आहे की माझ्यावर रागवतच नाही, माझा तिरस्कार करतच नाही. जर सानिकाने असं पाहिलं आणि ते पिक्चर्स तिने जानूला पाठवले तर? विचार करूनच त्याची धडधड वाढत होती. नाही, असं काही नाही होणार. सगळं ठीक होईल. तो स्वतःलाच सावरत होता. पण जो गुन्हा स्वतःने केलाय त्याचं काय करणार होता तो? त्याने आता घड्याळ पाहिलं तर सकाळचे 7 वाजले होते. तसा तो उठला आणि त्यांच्या बेडरूममध्ये आला. त्याने पाहिलं तर जानू खालीच बेडला टेकून बसली होती. तिथेच बसल्या बसल्या तिला झोप लागली होती. ती बेडला टेकूनच झोपली होती. तिला बघूनच त्याला वाईट वाटलं. तिची अशी अवस्था तो नव्हता बघू शकत. तिला फुलासारखं जपलं होतं त्याने आजवर, आणि आज फक्त आणि फक्त ती त्याच्यापासून दूर जाऊ नये म्हणून तिला त्रास देत होता तो. शेवटी त्याने तिच्यावरून नजर हटवली आणि बाथरूममध्ये गेला तो. शॉवरच्या आवाजाने तिला जाग आली. तशी ती उठली. तिला कळलं तो आत बाथरूममध्ये आहे. ती उठून बसली आणि आता त्याची बाहेर येण्याची वाट पाहू लागली. दरवाजा उघडण्याचा आवाज आला तशी ती जागची उठली. तो तिच्यापासून नजर चोरतच बाहेर आला आणि त्याचे केस पुसू लागला. पण एका हाताने त्याला त्याचे केस नीट पुसता येत नव्हते. तिने पाहिलं तर त्याच्या उजव्या हाताच्या जखमेतून रक्त बाहेर येत होतं. तसं तिच्या काळजात चर्र झालं. ती धावतच त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या दुसऱ्या हाताला पकडून त्याला बळेच तिने बेडवर बसवलं. स्टॉप, लेट मी गो. तो चिडूनच बोलला, पण ती काही मानली नाही. आता ह्यांनी माझा कितीही अपमान केला तरी मी ह्यांना एकटं नाही सोडणार. आणि आता त्यांना इतकी जखम झाले तेव्हा तर नाहीच नाही. तिने मनातच ठरवलं. नाही, चुपचाप इथेच बसायचं, अजिबात हलायचं नाही इथून, कळलं? ती त्याला दम देतच बोलली. तसा तो मात्र एकही शब्द न बोलता तिथेच बसला. त्याला आवडत होतं तिने त्याची अशी काळजी घेतलेली. ह्या क्षणी त्याला खूप प्रेम येत होतं तिच्यावर, पण तो ते दाखवूही शकत नव्हता. ती मात्र त्याचं ते जुनं बँडेज काढून तिथली जखम साफ करू लागली होती. हळूच त्यावर फुंकर मारत होती. जेवढी वेदना त्या जखमेमुळे त्याला होत होती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वेदना त्याला तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिने आता त्यावर क्रीम लावून नवीन बँडेज लावलं होतं. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. किती काळजी होती तिला त्याची, किती प्रेम करत होती ती त्याच्यावर. इतकं हडतूड केल्यानंतरही तिने त्याला एकटं सोडलं नव्हतं. त्याच्या तर डोळ्यात अश्रू आले, जे की त्याने खूपच मुश्किलीने अडवले. तिने त्याचा हात आता स्वतःजवळ घेतला आणि त्यावर एक किस केला. तसं त्याने त्याचा हात तिच्या हातातून पटकन ओढून घेतला. मीत, इतकी मोठी जखम कशी झाली तुम्हाला? तरी तिने विचारलं. दॅट्स नन ऑफ युअर मॅटर. तो मात्र चेहऱ्यावर ॲटिट्यूड ठेवून बोलला आणि तिथून उठून जाऊ लागला. पण तिने त्याला जाऊच दिलं नाही. बसा चुपचाप. केस ओले आहेत तुमचे, नाहीतर मग सर्दी पकडेल. ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली आणि तिने हातात टॉवेल घेऊन त्याचे ती केस पुसू लागली. तुम्ही ना स्वतःची काळजी घेतच नाहीत मीत. किती ओले आहेत केस.
ठीक आहे, तुम्हाला एका हाताने पुसता नव्हते येत, पण मी आहे ना, तुम्ही मला तर सांगू शकता ना, मी बेटर हाफ आहे ना तुमची, ती हसून बोलत होती. पण त्याचा मात्र आता संयम सुटला होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने तशीच तिच्या कमरेभोवती मिठी मारली आणि तो जोरजोरात रडू लागला. आय एम सॉरी जान, प्लीज मला माफ कर. माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडलाय. मी तुझा गुन्हेगार आहे. तू जी देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण प्लीज तू मला सोडून नको जाऊ. मी मरून जाईन तुझ्याशिवाय, प्लीज. तो बोलत होता तसा तिने त्याचा चेहरा तिच्या ओंजळीत पकडला आणि ती त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करू लागली. आय लव्ह यू मीत, आय लव्ह यू सो मच. यू आर माय लाईफ लाईन. तुम्हाला सोडून जाण्याचा विचारही करू शकत नाही मी मीत. मग तुम्ही कोणताही मोठा गुन्हा केलेला असू द्या, मी कधीच तुम्हाला अंतर नाही देणार. ती त्याच्या डोळ्यात बघून बोलत होती. तशी त्याच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली. खरंच जान, तो तिला विचारत होता. तशी तिने मान होकारार्थी हलवली. पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तो खुश झाला. पण ती खुशी फक्त काही वेळासाठीच होती, कारण ती तर त्याचे केस पुसत होती आणि असं काहीच घडलं नव्हतं. जागेपणी स्वप्न पाहत होता तो. तशी त्याला स्वतःची चीड आली आणि त्याने त्याच रागात तिला पुन्हा स्वतःजवळून दूर ढकललं. लीव मी, आणि ह्यापुढे माझ्या जवळ यायचं नाही, ओके? तो जोरातच ओरडला आणि तिथून निघून गेला. तिला मात्र आता पुन्हा रडू कोसळलं. मीत, प्लीज थांबा, ती बोलत राहिली, पण तो मात्र तोपर्यंत निघून गेला होता. त्याने गेस्ट रूममध्ये जाऊन चेंज केलं आणि ऑफिससाठी तयार झाला. पण डोळे मात्र डबडबलेलेच होते. त्याला खूप त्रास होत होता तिच्याशी असं वागताना, कारण मोठा गुन्हा तर त्याने केला होता तिच्याशी चीट करून. पण तरी त्रासही तो तिलाच देत होता. अमित राज्याध्यक्ष, जो कोणाच्या बापाला घाबरत नव्हता, आज त्याचं प्रेम वाचवण्याकरिता तो हतबल झाला होता. शेवटी नाश्ता न करताच तो ऑफिसला निघून गेला. आता ऑफिसमध्ये पोचला होता तो, पण आता ऑफिसच्या कामामध्ये पण त्याचं मन लागत नव्हतं. तो वारंवार त्या काचेतून बाहेर पाहत होता, पण ती काही त्याच्या नजरेस दिसत नव्हती. अजून कशी नाही आली ही, तो मनातच विचार करू लागला. आधीच तिला इतकं घालून पाडून बोलून आला होता, पण आत्ता मात्र तिला एक नजर बघण्यासाठी तरसत होता. बरी तर असेल ना तब्येत तिची, तो मनातच बोलला आणि त्याने रिसेप्शनवर कॉल केला. जान्हवी मॅमला आत केबिनमध्ये पाठवा, त्याने मुद्दामच इन्स्ट्रक्शन्स दिली. त्याला जाणून घ्यायचं होतं तिच्याबद्दल. पण सर, मॅम आज ऑफिसला नाही आल्यात, त्यांची तब्येत ठीक नाही आहे असा त्यांचा मेल आलाय, ती रिसेप्शनिस्ट बोलली. तसं त्याने ओके म्हणून फोन ठेवून दिला. तब्येत बरी नाही आहे? काय झालं असेल हिला? त्याची बेचैनी आता वाढू लागली. पण जाणून कसं घेणार? मग त्याने त्याच्या मॉमला फोन केला. हॅलो मॉम, जानूची तब्येत ठीक आहे ना? त्याने डायरेक्टच त्याच्या मॉमला विचारलं. अरे, हे तू मला फोन करून का विचारतोयस? तिलाच कर ना कॉल, मॉम बोलल्या. हो, केलेला कॉल, पण ती उचलत नाही आहे, झोपली असावी बहुतेक, तो खोटंच बोलला. अरे, बरी आहे ती, तिचं मन नाही आहे आज ऑफिसला जायचं, म्हणून सुट्टी घेतली तिने. तुला बोलली नाही का ती? मॉमने विचारलं. नाही, असं काही बोलली नाही. चल ठेवतो मी फोन, बाय, अमित बोलला. अरे, तुला बोलायचं होतं ना तिच्याशी, मी नेऊन देऊ का तिला फोन? मॉम बोलल्या. नाही, नको मॉम, मी करेन नंतर तिला कॉल, बाय, म्हणून अमितने फोन ठेवून दिला. आता संध्याकाळ झाली होती. ऑफिस पण सुटलं होतं. पण अमित मात्र ऑफिसमध्येच थांबून राहिला होता. त्याला घरी जायची इच्छाच होत नव्हती. एरवी घरी जाण्यासाठी आतुर असलेला तो आत्ता मात्र घरी जाण्यासाठी नको करत होता, कारण घरी जाऊन तेच पुन्हा तिचा राग करायचा आणि मग तिला हर्ट करायचं. पण ती मात्र तरीही त्याच्या मागे पुढे करणार. त्याला नव्हतं असं वागायचं, पण दगडाखाली हात होते त्याचे. तो खुर्चीला मागे रेलून बसला होता, तोच त्याचा फोन वाजला. मॉम कॉलिंग येत होतं. येस मॉम, तो बोलला. अमित, अरे किती उशीर, तू अजून घरी का नाही आलास? मॉमने विचारलं. मॉम प्लीज, कामं असतात ऑफिसमध्ये, मग होतो उशीर, तो वैतागलेल्या आवाजात बोलला. बायकोपेक्षा पण महत्त्वाचं आहे का ऑफिस? मॉमने चिडून विचारलं. तसा तो मात्र स्तब्ध झाला. काय झाले तिला? त्याने विचारलं. तिला दुपारी चक्कर आली होती,
बेडरूममध्ये एकटीच पडली होती. ते तर नशीब मी गेले होते तुमच्या बेडरूममध्ये, नाहीतर कळलं पण नसतं. मॉम बोलल्या, पण इथे त्याचा जीव मात्र घशाशी आला. मॉम, कशी आहे ती आता? आणि अशी कशी चक्कर आली तिला? अमित प्रश्न विचारत होता. त्याला तिची खूपच काळजी वाटत होती. तू घरी निघून ये आत्ताच्या आत्ता. काल रात्रीपासून तिने काहीच खाल्लं नाही आहे. कदाचित उपाशी असल्यामुळे तिला चक्कर आली असावी, पण ती आमच्याकडून काही खातही नाही. तूच ये बाबा, तिला ग्लुकोज चढवून ठेवलंय, मॉम बोलल्या. हो हो, मी लगेचच निघतोय, अमित रेसलेसली बोलला आणि ऑफिसमधून निघाला. त्याने ड्रायव्हरला बाजूला बसवलं आणि स्वतःच खूप जास्त स्पीडने त्याची गाडी चालवू लागला. गाडी चालवताना सुद्धा त्याच्या मनात खूप वाईट साईट विचार येत होते. स्वतःला खूपच असहाय्य समजत होता तो सध्याच्या ह्या क्षणी. आता गाडी त्यांच्या बंगलोवर पोचली होती. तो तसाच उतरून धावतच त्यांच्या बेडरूममध्ये गेला. जानू, त्याने आवाज दिला, पण मॉमने त्याला शांत राहण्यास सांगितलं आणि बेडकडे खुणावलं. त्याने पाहिलं तर त्याची जानू बेडवर निपचित पडली होती. तिच्या एका हाताला आयव्ही लावलं होतं. चेहरा एकदमच सुकून गेला होता. काहीच भाव नव्हते तिच्या चेहऱ्यावर. तिला तसं बघून तर त्याच्या हृदयात धस्स झालं. डॉक्टरांनी सांगितले की जोपर्यंत ती काही खाणार नाही तोपर्यंत तिला ताकद येणार नाही, मॉम बोलल्या. पण त्यावर तो मात्र काहीच बोलला नाही. फक्त तिच्याकडे एकटक पाहत होता. अमित, तुमच्या दोघांमध्ये काही बिनसलंय का? मला खरं खरं सांग. इतके दिवस मी बघते तुमचा दोघांचाही नेहमीसारखा आवाज येत नाही. काही झालंय का? मॉमने विचारलं. पण त्याचं मात्र मॉमच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. सगळं लक्ष जानूवरच होतं. मॉम, तुम्ही सगळेजण प्लीज बाहेर जा. मला तिच्यासोबत एकटं राहू द्या, तो खाली मान घालूनच बोलला. अमित, डॉक्टर काय बोललेत माहीत आहे ना? तिला काहीतरी खायला द्यायचं आहे, मॉम बोलल्या. मॉम, तिला जेवण भरवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. तुम्ही हे जेवण इथेच ठेवा. तिला जशी जाग येईल मी तिला जेवण भरवेन, अमित बोलला. बरं ठीक आहे, आम्ही जातो बाहेर. काही लागलं तर सांग, मॉम बोलल्या आणि नजरेनेच त्यांनी बाकी नोकरांना पण बाहेर यायला सांगितलं. आता सगळेजण बाहेर निघून गेले होते. त्यांच्या बेडरूममध्ये फक्त अमित आणि जानू दोघेच होते. त्याने त्याची चेअर तिच्या जवळ घेतली आणि आता तिचा हात हातात घेऊन त्यावर एक किस केला. का स्वतःला त्रास करून घेत आहे जान? मी तुला असं नाही पाहू शकत. माझा नाईलाज आहे डिअर, नाहीतर मी स्वप्नातही विचार करणार नाही तुझ्यासोबत असं वागण्याचा. आय एम सॉरी जान, पण उठ ना. पूर्ण जग मला त्रास देतोय, त्यात तू तरी नको असं करू प्लीज. मला खूप त्रास होतोय ह्या सगळ्याचा, तो बोलत होता आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. बराच वेळ तो तसाच तिच्या जवळ बसून होता. थोड्या वेळाने तिला जाग आली. तिने किलकिले डोळे करून आजूबाजूला पाहिलं तर तिचा तिचा हात पकडून तिथेच झोपला होता. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. पण मग तिला आठवले, सकाळी त्याने तिला झिडकारलं होतं. तसं तिच्या छातीत धस्स झालं. तिने पटकन खेचूनच तिचा हात त्याच्या हातातून सोडवला. तशी त्याला जाग आली. पण तिला जागं झालेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल आली. पण तिने मात्र त्याच्याकडून तोंड फिरवलं. जानू, थोडं खाऊन घे, तुला बरं वाटेल, तो बोलला. मला नाही खायचंय काहीच, मी आधीच सांगितले. जानू दुसरीकडे बघूनच बोलत होती. तशी त्याने नकारार्थी मान हलवली. ओके, आय एम सॉरी. तुझा राग माझ्यावर आहे ना? मग जेवणावर का काढत आहेस? आता तरी खाऊन घे प्लीज, तो बोलला. कसेही करून तिला जेवण भरवायचं होतं त्याला. तोपर्यंत तिला बरं वाटणार नव्हतं. तरी ती अजिबात ऐकत नव्हती. मला नाही खायचंय, तिने तोंड वाकडं करतच सांगितलं. तसे त्याने डोळे गच्च मिटले. जानू प्लीज. बरं, मी असं काय करू की तू मला माफ करशील आणि जेवशील, त्याने विचारलं. त्याने केलेल्या गुन्ह्याला तर ती ह्या जन्मात पण त्याला माफ करणार नव्हती, माहीत होतं त्याला. पण मागचे 2 दिवस जो त्रास तो तिला देतोय त्यासाठी माफ करायला सांगत होता तो. खरंच सांगू, ती आता अतिउत्साहात बोलली. हो सांग, तो बोलला. कम हिअर. ती तिच्या बाजूला बेडवर टॅप करत त्याला बसायला बोलावत होती. तसा तो उठला आणि तिच्या बाजूला बेडवर जाऊन बसला. आता ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली. तो पण तिच्याकडेच पाहत होता.
किस मी, ती बोलली तसा तो भानावर आला. व्हॉट, त्याने न समजून पुन्हा विचारलं. येस मीत, किस मी. आय वॉन्ट माय मीट्स लव अँड अफेक्शन विच आय एम नॉट गेटिंग फ्रॉम लास्ट फ्यू डेज. मला माझ्या मीतचं प्रेम हवं आहे, जे मला मागच्या काही दिवसात मिळत नाही आहे, ती बोलली. तसा तो मात्र सुन्न झाला. कम ऑन मीत, किस मी, ती त्याच्याजवळ झुकत बोलली. त्याचे डोळे आता पाणावले होते. ती त्याच्यासाठी किती अधीर होती ते तिच्या प्रत्येक कृतीतून दिसत होतं त्याला. ती त्याची बायको होती आणि तिचा अधिकार होता तो, पण आज मात्र तिला तो त्याच्याकडून मागावा लागत होता. ह्याच्यापेक्षा अजून खेदजनक काय असेल? त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या मानेत स्वतःचा हात घातला. तिला स्वतःजवळ ओढलं आणि आता तिच्या गुलाबी ओठांवर त्याने त्याचे ओठ टेकवले. तशी एक थंड लहर वाहून गेली दोघांच्याही शरीरातून. अगदी हळूवार कुस्करू लागला तो तिच्या त्या नरम गुलाबी ओठांना. ती पण हळूहळू त्याच्यात विरघळू लागली. दोघेही एकमेकात गुंतून गेले, अगदी जगाचा विसर पडल्यासारखे. का नाही गुंतणार? विरह तर दोघांचाही होताच, त्यामुळे आजचं त्यांचं मिलन पण खासच होतं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.